गावाच्या टोकाला एक छोटंसं घर होतं. त्या घरामध्ये सावित्री नावाची स्त्री राहत होती आणि ती शिकलेली नव्हती. पण तिच्यात एक जिद्द होती की तिला काहीतरी करायचं आहे. पण कायम ती थकलेली राहायची. तिचं वय 45 वर्षाच्या जवळपास होतं. पण तरी मनात काहीतरी करण्याची इच्छाशक्ती होती. नमस्कार, मी सुजाता, सोशल वर्कर सुजाता ह्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत करते. समाजामध्ये अनेक अपराधी घटना या घडत असतात. त्यामुळे मन खूप दुःखी होते, कष्टी होते, घाबरून जाते. पण कुठल्याही गोष्टीला घाबरायचं नसते, त्याला समोर जायचं असते, त्याला फेस करायचं असते. कारण रडायचं नसते, लढायचं असते. जनजागृती हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे. आजची सत्य घटना ही महाराष्ट्रातील एका छोट्याशा गावातली आहे. त्या गावामध्ये सावित्री नावाची महिला राहत होती. तिचा पती होता, तिला एक मुलगी सुद्धा होती. पण चार चौघींसारखं तिचं पण आयुष्य होतं आणि सकाळी उठणं, भांडे करणं, कपडे धुणं, स्वयंपाक करणं आणि घरी ज्या पण छोट्या मोठ्या जे कामं असायचे ते सगळं ती करायची. आणि हे सगळं करून सुद्धा ती शेतावर जायची आणि शेतमजुरी करायची. संध्याकाळी यायची आणि संध्याकाळची कामं करायची. तिला खूप बोलावंसं वाटायचं, पण तरीही तिला सांगितलं गेलं होतं की महिलांनी कधीच बोलायचं नसते, स्त्रियांनी कधी बोलायचं नसते, त्यांनी फक्त गप्पच राहायचं असते, असं तिला पण लहानपणापासून सांगितलं होतं. आणि त्यामुळे ती तशीच प्रत्येकांना हो असंच म्हणायची आणि गप्प राहायची. पण एके दिवशी तिची छोटीशी मुलगी राधा नावाची तिच्याजवळ येते. ती शाळेतून घरी येते आणि ती म्हणते, आई मला डॉक्टर व्हायचं आहे, तर मी डॉक्टर होऊ शकते का? सावित्री थोडी गप्प बसली. तिला सुचेना की ती काय बोलेल, कारण तिचे स्वप्न तर भांगलेले होते. तिच्या स्वप्नांचा तो स्वप्न पूर्ण तिचे तुटले होते. त्यामुळे ती काय बोलणार आणि बोलण्यासारखं असं काहीच नव्हतं, कारण तिच्याकडे ना शिक्षण होतं ना काही होतं. पण तरी एक इच्छाशक्ती होती की मला काहीतरी करायचं आहे आणि या वयात मला काहीतरी करायचं आहे. जेव्हा तिच्या मुलीने तिला म्हटलं की आई मला डॉक्टर व्हायचं आहे, तेव्हा ती म्हणाली, हो बाळा, डॉक्टर तर तुला मी करणारच आहे, पण त्याच्यासाठी आपल्या दोघींना पण लढावं लागेल, संघर्ष करावं लागेल आणि त्याच्यासाठी मी तयार आहे. कारण माझे स्वप्न तुटले, मी तुझे स्वप्न नाही तुटू देणार. हा विश्वास ती आपल्या मुलीला देते आणि तिच्या आयुष्याची सुरुवात होते. तिचा नवरा जो असतो, लग्न तर लहान वयातच झालं होतं, पण तिचा नवरा जो असतो तो व्यसनी असतो, दारू पिणारा असतो आणि तिला मारणं, तिच्यावरती संशय करणं हे सगळं तो करत असतो. आणि असंच तिचं पण आयुष्य चाललं असते. पण तरीही ती घर सांभाळून चार पैसे, म्हणजे ती शेतावर जात असेल तर काहीतरी ती कमवतच होती. हे सगळं करूनही ती नेहमी थकलेली राहायची आणि नेहमी तिचा नवरा तिचा अपमानच करायचा. पण मुलीला तिने शब्द दिला, त्यामुळे तिला असं वाटलं की आता काहीतरी आपल्याला करायला पाहिजे. आणि ती गावातच एका बचत गटामध्ये जाते आणि बचत गटामध्ये वही घेऊन जाते. मनात थोडीशी भीती असते, पण तिथे ज्या काही बाया होत्या त्या मुलींच्या शिक्षणाबद्दल बोलत होत्या, त्या कर्जाबद्दल बोलत होत्या आणि त्या नवऱ्याच्या मारहाणीबद्दल बोलत होत्या. त्यामुळे तिला असं वाटलं की मी एकटी नाही आहे, माझ्यासारख्या तर अशा बऱ्याच स्त्रिया इथे दिसत आहेत. मग ती म्हणते की आपण सगळ्यांनी मिळून काहीतरी करायला पाहिजे का? तर काही स्त्रिया तर हसल्या, पण काही स्त्रिया म्हणाल्या की काय करू शकतो आपण, आपल्याकडे तर करण्यासारखं काहीच नाही. तिने विचार केला की मला काही तर करायचंच आहे. मग ती त्या बचत गटामधनं काही पैसे कर्ज घेते आणि घरी तिने पापडांचा आणि लोणचं बनवण्याचा व्यवसाय सुरू केला. नवऱ्याला खूप राग आला. नवऱ्याने तिला बेदम मारहाण केलं आणि हे विचारलं की तू हे कुणाला विचारून करते आहेस? पहिल्यांदा ती बोलली, माझं आयुष्य आहे, माझा निर्णय आहे आणि मला काय ते करायचं आहे ते माझं मी ठरवील, असं म्हणून तिने त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. मार तिने खाल्ला, त्याच्याकडे दुर्लक्ष केलं तिने आणि तिने व्यवसायाची सुरुवात केली. हळूहळू तिचा व्यवसाय वाढत गेला आणि 4 लोकांपर्यंत तिचं नाव पोहोचलं आणि तालुक्यात
च्या एका कार्यक्रमामध्ये तिला बोलावण्यात आलं. ती घाबरलेली होती, भीती वाटत होती तिला, पण तिचे शब्द, तिचा आवाज खूप कणखर होता. ती म्हणाली की मी अशिक्षित आहे, पण मी समजूतदार आहे. मला माहिती आहे की मला काय करायचं आहे. मला हे माहिती आहे की मी स्वतःसाठी जर उभी राहणार नाही तर माझ्यासाठी कोण उभं राहील हे मला माहिती होतं, आणि म्हणून मी स्वतःला स्टँड केलं. आज तिच्याजवळ तिचा व्यवसाय वाढत गेला. तिच्याजवळ 25 बाया आहेत ज्या स्वतंत्र आहेत आणि त्या आर्थिक मजबूत पण आहेत. आर्थिक बाबतीत त्या मजबूत पण आहेत आणि तिचा व्यवसाय पुढे चाललेला आहे. तिची मुलगी राधा आज ती शहरात शिकते आहे आणि तिचं स्वप्न जे होतं डॉक्टर होण्याचं, त्याच्यासाठी ती प्रयत्न करते आहे. सावित्री हेच म्हणाली की मी जर त्यावेळेस थांबली असती तर आज मला हे यश मिळालं नसतं. आणि हे यश माझ्या एकटीचं नाही आहे, त्या सगळ्या स्त्रियांचं आहे ज्यांना बोलायचं आहे पण कोणी तिला बोलू देत नाही आहे. त्या सगळ्या स्त्रियांचं हे यश आहे. मी थांबली नाही, मी चालत गेली. मला चालायचं होतं म्हणून मी चालत गेली आणि आज या स्थितीमध्ये येऊन पोहोचली आहे. कारण मी रडली नाही तर मी लढली. याबद्दल तुम्हाला काय वाटते कमेंट्स करून नक्की कळवा. तुम्ही पाहताय सोशल वर्कर सुजाता, रिअल क्राईम स्टोरीज ज्यामध्ये सत्य आहे पण त्यावरती विश्वास ठेवणं कठीण आहे. परत भेटूया पुढल्या वळणावरती. तेव्हापर्यंत लाईक करा, कमेंट्स करा, शेअर करा आणि सबस्क्राईब तर कराच करा.